हे आता खाली बसा. हॅलो हॅलो हां आलेला काय माहिती घरात जात माता शिस्ते विरुद्ध जगदंबा कापोली. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार जात माता शिस्ते विरुद्ध जगदंबा कापोली. चालू सामना संपताच आपला सामना खेळला जाईल याची नोंद घ्यायची. तर चालू सामन्यामध्ये विश्रांतीनंतर जे आम्ही 2 षटकार ठेवलेले आहेत मित्रांनो, रसिक वर्गाला विनंती असेल की जे 2 आम्ही षटकार ठेवले आहेत ज्यांनी महाराष्ट्र आटापाटा संघाकडून प्रतिनिधित्व केलेला खेळाडू अर्थातच आदित्य शिगवण आणि अनुष्का राजेंद्रकर हिचा मान सन्मान केला जाईल. चालू सामना संपता विश्रांतीनंतर आपण मान सन्मान करायचा आहे. मैदानामध्ये दोघांचा मान सन्मान केला जाईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये मग तू थांब, मी आलो. थांब तू थांब, तिथं मी आलो. थांब, मी आलो इथं. थांब, आपण दोघं जाऊ माझ्याकडे. तर सामन्याला सुरुवात जर्सी क्रमांक 2 याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. खरोखरच काटाकीर लढत निश्चितच मैदानामध्ये पाहायला मिळते. आकाशात उडतो फक्त पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो फक्त पक्ष्यांचा थवा. श्रीवर्धन तालुक्यात बोरली पंचगण गावात निश्चितच कबड्डीवाल्यांची हवा पाहायला मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण चिंचमाता बोरली संघ. आता मात्र चढाई
तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक ऋतिक चव्हाण याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते मित्रांनो. खरोखर ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय अख्खा रायगड जिल्हा गाजवलाय. निश्चितच ऋतिक चव्हाण मैदानामध्ये पाहायला मिळतो. प्रकाशजी पळवेकर याचकडून आमच्या मंडळाला 501 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. गजाननजी चोगले देवागड याचकडून आमच्या मंडळाला 501 रुपयाची देणगी आलेले. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. उपांत्य फेरीची दुसरी लढत निश्चितच मैदानामध्ये पाहायला मिळते. खरोखरच काटाकीर लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. थर्ड रेड साठी निघाला ओम तोरणकर याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. गुणसंख्या प्राप्त करावी लागेल ओम याला. ओ हो 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 काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शिवराज श्रीवर्धन यांच्या. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते मित्रांनो. हो 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 1 गुणांची कमाई. खरोखरच गावदेवी क्रीडा मंडळ आयोजित जबरदस्त हा कबड्डीचा थरार मैदानामध्ये पाहायला मिळतो. कारण मराठमोळ्या रांगड्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी हा रसिक वर्ग आपण पाहतो. एक गुणांची कमाई ऋतिक चव्हाण. अनंतजी नागे या बोरले पंचतन यांकडून आमच्या मंडळात 501 रुपयाची देणगी. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 ऋतिक चव्हाण चढाईसाठी मार्गस्थ झालाय. खरोखरच यशस्वी चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल का? मल्टिपल गुणसंख्या आणण्याची क्षमता निश्चितच या खेळाडूमध्ये आहे. जर्सी क्रमांक 7 चढाईसाठी मार्गस्थ झालाय. बोनस मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया यशस्वी ठरतोय का? श्लोक नागे यांना खुश खबर आहे. श्लोक नागे यांचे आजोबा यांची एक इच्छा आहे की श्लोक नागे यांनी एक चढाई करावी. ओम तोरणकर मैदानामध्ये. अनुष्का राजेंद्र पयर त्यांचा अत्यंत आभार. धन्यवाद. तर गजाननजी पाटील याचकडून आमच्या मंडळाला 501 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. अपमान हसवारे याचकडून आमच्या मंडळाला 501 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभार आहे. धन्यवाद सर.
हे पॉइंट लिहिते का तर सामन्याला सुरुवात ऋतिक चव्हाण चढाईसाठी निघालेला. आता मात्र चढाईसाठी निघालाय एक नव्या शर्यतीचा नव्या दमाचा खेळाडू चढाईसाठी मार्गस्थ झालाय मैदानामध्ये. खरोखरच किती गुणांची कमाई करेल, कारण तितक्याच ताकदीचा मार्गदर्शक आपल्याला पाहायला मिळतो आबा हेदेकर. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 ऋतिक चव्हाण याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. खरोखरच जबरदस्त चढाईपट्टी आपल्याला किती गुण, मल्टीप्लस गुण. खरोखरच जबरदस्त चढाई ऋतिक चव्हाण याची मैदानामध्ये. संदीप मथुराम भावडे आदर्श शिक्षण पुरस्कार यांच्याकडून आमच्या मंडळात 501 रुपयाची देणगी. मंडळ त्यांचा अत्यंत आभार आहे. धन्यवाद सर. गावदेवी क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन आयोजित चतुर्थ क्रीडा महोत्सव एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा बोर्ली पंचतन या नगरीमध्ये पाहायला मिळते. खरोखरच हा कबड्डीचा रणसंग्राम मैदानामध्ये पाहायला मिळतो. थर्ड रेड साठी निघाला जर्सी क्रमांक 7 याची चढाई मैदानामध्ये काय सांगून जाईल. खरोखरच जबरदस्त चढाईपट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बोनस मारण्याचा मानस पाहूया यशस्वी ठरतोय का. खरोखरच हो दोन्हीकडे एक एक काय चलाकी मैदानामध्ये पाहायला मिळाले. ऋतिक चव्हाण 2-1 समीकरण गुणसंख्या प्राप्त करावी लागेल. हो हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न यशस्वी. 1 गुणांची कमाई. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 चढाईसाठी मार्गस्थ झालाय. एक गुणांची कमाई. पुढील होणारा सामना क्वार्टर फायनलचा तिसरा सामना जगदंबा कापिले विरुद्ध जाटमाता शिस्त. दोन्ही संघांना विनंती असेल चालू सामना संपताच आपला सामना खेळला जाईल याची नोंद करा. हे काय पॉइंट मारलाय. सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे. गुणफलक चिंचमाता बोर्ली संघ 18 आणि शिवराजे श्रीवर्धन 4. हो सुंदर पकड हाय सूर्याच्या माध्यमातून. विनोदजी भंडारी यांची बसण्याची व्यवस्था केली मंडळाने. आपण अतिथी कक्षाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. विनोदजी भंडारी त्या चढाईसाठी निघालाय. संघाचा घरचा साज साहिल गाणेकर मैदानामध्ये. खरोखरच काय घडेल काय बिघडेल निश्चितच मैदानात पाहायला मिळेल. अरे सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरी तन नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा.
इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर खऱ्या अर्थानं मित्रांनो ज्या राजाने राज्य केला असा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला असा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला